लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहणार आहोत की गुरुजी काव्य आणि नंदिनीला असं काहीतरी सांगणार आहेत. त्यामुळे खरं तर इथे खूप मोठा धमाका होणार आहे. आता इकडे सुरुवात होते ती म्हणजे जीवापासून. आता जीवा इथे पायऱ्यावर बसलेला असतो, त्याला झोप लागत नसती. सगळ्या गोष्टी आठवत असतात की मी आणि नंदिनीने काय काय विचार केला होता आमच्या बाळाबद्दल. ह्या सगळ्या गोष्टी त्याला आठवत असतात आणि खूप वाईट वाटत असतं आणि तो अक्षरशः इथे रडत असतो. आता रडत असताना खरं तर मागणं माननी आलेली असते. माननी आल्यानंतर खरं तर त्याला असं त्रासात पाहून माननीला खरंच फार वाईट वाटतं. आता ती स्वतःचं मन घट्ट करते आणि त्याला बोलण्यासाठी, त्याला समजवण्यासाठी त्याच्याजवळ आलेली असते, त्याच्याजवळ बसलेली असते. आता माननीला बघता क्षणी जीवानी खरं तर स्वतःच्या डोळ्यातलं पाणी इथे पुसलेलं असतं. आता इथे माननी त्याला म्हणते, आता पुरुषांच्या डोळ्यात पाणी येत नाही, त्यांनी रडू नये असं कुठं लिहून ठेवलंय का? सांग बरं मला. एक सांगू का तुला, तू जी कविता केली होतीस ना तुझ्या बाळासाठी, खरंच ती खूप छान होती. असं इथे म्हटल्याबरोबर जीवा तिच्याकडे आश्चर्यानेच पाहतो. तेव्हा माननी म्हणते, तुला काय वाटतं मला माहीत होणार नाही? अरे मी तुझी आई आहे, सर्व गोष्टी मला कळतात न सांगता. पण खरंच मला खूप आवडली ती कविता. असं इथे म्हटल्याबरोबर जीवा म्हणतो, पण त्या सर्व गोष्टीचा काय उपयोग झाला? मी खरं तर ती कविता करायलाच नव्हती पाहिजे, यामुळे खरं तर नंदिनीला खूप त्रास झाला. असं इथे म्हटल्याबरोबर माननी, तू नंदिनीचं अजिबात टेन्शन घेऊ नको, आपण आहेत ना सर्वजण, तिला समजावून सांगूया, तू फक्त विश्वास ठेव. असं इथे म्हटल्याबरोबर जीवा म्हणतो, विश्वास ठेव? कुणावर विश्वास ठेवायचा? या देवावर? खरं सांगू का तुला, खरं देव असा का करत असेल ग? ज्याला मनापासून एखादी गोष्ट हवी असते त्यालाच देव का देत नाही? त्याच्याच आयुष्यात इतकं दुःख का देतो? खरं सांगू आई, आमच्या दोघांनाही आमचं स्वतःचं बाळ हवं आहे. असं म्हणून जीवा खरं तर अक्षरशः रडत असतो. आता जीवाची ही अवस्था पाहून माननीला तर वाईट वाटलेलंच असतं. त्याचबरोबर नंदिनी जी मागं ऐकत असते तिच्या डोळ्यात देखील पाणी आलेलं असतं. आता इकडे माननी खरं जीवाला छान असं समजावून सांगते, जीवा आता तुला जे सगळं वाटतंय ना ते खरं तर मला पार झाल्यानंतर, जेव्हा माझे 2 मिसकॅरेज झाले तेव्हा मला वाटत होतं. असं इथे म्हटल्याबरोबर जीवा आश्चर्यानेच बघतो. तेव्हा इथे माननी म्हणते, खरंच रे, हे बघ, ही गोष्ट आम्ही खरं तर विक्रमनी आणि मी कुणालाही कधीही सांगितली नाही. पण आज मी तुला सांगते, आज तू जिथं आहेस ना तिथे खरं तर 28 वर्षापूर्वी मी होते आणि जिथे मी आता आहे तिथे विक्रम होते. पारनंतर आम्हाला दुसरं मुलं होतं, पण माझ्या पोटात बाळच टिकत नव्हतं. पार्थला झोपवल्यानंतर रोज विक्रमपाशी मी रडायचे की हे सगळं आपल्याच बाबतीत का होतंय, आपल्याच बरोबर का होतंय, आपल्याला दुसरं मूल होणारच नाही का? म्हणजे बघ, मला पार झालाच होता तरी देखील मला असं वाटायचं की माझ्यातच काहीतरी दोष आहे का? असं इथे म्हटल्याबरोबर मागं नंदिनीला देखील फार वाईट वाटतं. आता इथे माननी पुढं सांगते, तेव्हा खरं तर मला विक्रमने समजावून सांगितलं. ते म्हणाले की प्रत्येक बाळ आपलं नशीब घेऊन येतं. जसं आपल्याला वाटतं की बाळ आपल्याला हवं असतं, आईला देखील वाटतं आपल्याला बाळ हवं असतं, पण बाळाला सुद्धा त्याचा जन्म निवडायचा हक्क आहे की. मिरॅकल घडेल ग, फक्त तू विश्वास ठेव आणि स्वतःला असं म्हणत राहा की आम्ही आई होणारच. मी विक्रमवर खरं तर त्या गोष्टीवर तेव्हा विश्वास ठेवला आणि ते जसं सांगतात तसं सगळ्या गोष्टी केल्या. खरं तर त्यानंतर मी माझं मन, माझं शरीर, प्रार्थना सगळं काही एकवटून फक्त आणि फक्त मला आई व्हायचं आहे, मला बाळाची इच्छा मी व्यक्त करीत राहिले. आणि बघ, मग तू झालास का नाही सांग बरं? जर मी आई होण्याची इच्छा दर्शवली नसते तर आता तू मेल्या माझ्याजवळ असा शेजारी बसला असतास का? त्याच्यामुळं तर खरं तर 1 पैसा जास्त जीव आहे तुझ्यावर. असं इथे खरं तर माननी म्हणत असते. आता इथे खरं तर नंदिनीला ह्या सगळ्या गोष्टी ऐकून तिला फार बरं वाटलेलं असतं, कारण की न कळत का होईना माननीने तिच्या दुःखावर इथे फुंकर मारण्याचं काम केलेलं असतं. आता इथे जीव देखील बरं वाटलेलं असतं. माननीचं सगळं बोलणं त्याला देखील पटलेलं असतं. तेव्हा इथे खरं तर माननी म्हणते, चल तुझ्या केसाला तेल लावून देते. असं म्हणून आता इथे माननी जीवाच्या केसाला तेल लावत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला दुसरा दिवस सुरू झालेला असतो. पार झोपेतून उठता क्षणी काव्याला शोधत असतो, मात्र काव्या तिथे नसते. आता इथे काव्याने त्याच्यासाठी एका कागदावर लिहून ठेवलेलं असतं. त्याने पाहता क्षणी म्हणतो, लव्ह लेटर माझ्यासाठी, असं म्हणून आनंदात तिथे वाचायला सुरुवात करतो. आता इथे काव्याने लिहिलेलं असतं की पार्थ, खरं तर माझ्या प्रेग्नेन्सीची बातमी ऐकल्यापासून आपलं नीट बोलणंच झालं नाही. खरं तर मी रात्री देखील तुमची वाट बघत होते, मात्र तुम्ही बाबाशी महत्त्वाचं बोलत होता आणि वाट बघतच मी झोपी गेले. खरंच मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी, मी गच्चीवर आहे, खाली आले की आपण बोलूया, तुमचीच काव्य, असं म्हणून इथे संपवलेलं असतं. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, हो माझीच काव्य, पण काव्य तुम्हाला सांगू का, मला तुमचा सकाळी सकाळी चेहरा बघितल्याशिवाय अजिबातच माझा दिवस चांगला जात नाही. असं म्हणून खरं तर तिची जी ड्रॉइंग काढलेली असते ती हातात घेतो आणि तिच्याशी बोलत, खरंच आहे तुमचं, खरं तर आपलं मनमोकळेपणाने बरेच दिवसापासून बोलणंच झालं नाही. इतकी छान आनंदाची गोष्ट आपल्या आयुष्यात घडली, मात्र आपण बोललोच नाही. आज मात्र आपण मनमोकळेपणाने गप्पा मारूया.
खरंच आपल्याला बाळ होणार आहे ही गोष्टच माझ्यासाठी खूप मोठी आहे. आपलं बाळ मला बाबा म्हणेल का पप्पा हो असं म्हणून आता स्वतःच्याच मनाशी म्हणतो नाही नाही बाबाच ठीक आहे आणि हे आपलं गोंडस बाळ तुमच्या हातात किती छान दिसेल ना असं म्हणून खरं त्या गोष्टीत रमलेला असतो. आता इथे पुढे खरं तर काव्याची तो ड्रॉइंग काढणार असते. मात्र ड्रॉइंग युनिक असते बरं का, बघण्यासारखीच असते ती, तर आपण पुढे पाहणारच आहोत. आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही जीवा असतो तो देखील झोपेतून उठलेला असतो आणि उठता क्षणी खरं नंदिनीला शोधत असतो. मात्र नंदिनी तिच्या जाग्यावर नसते. तेव्हा इथे नंदिनी आवाज देत असतो, पण नंदिनी त्याला काही होकार देत नाही. आता तो जरा घाबरलेला असतो कारण की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नंदिनीची जरा तो आता जास्तच काळजी घेतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी नंदिनी असते ती आता इथे वर्कआउट करत असते. वर्कआउट तिचं चालू असतं. मात्र सगळेच घरचे तिथं आलेले असतात. आता इथे माननी, वसू आणि इकडे आता इथे मिथून देखील आलेले असतात. आता सगळेच तिच्याकडे आश्चर्याने पाहत असतात. तेव्हा इथे नंदिनी म्हणते असं काय पाहताय, मी काय आज एक्सरसाइज करत नाही असं इथे म्हटल्याबरोबर वसू म्हणते. आता इथे वसू मुद्दाम खरं तर सगळं करत असते, तिला त्रास देण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की अगं तू आई होणार नाहीस तरी देखील त्यामुळे खरं आम्हाला धक्का बसला असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनी छान असं तिला उत्तर देते. आता इकडे काव्य देखील आलेली असते आणि वरनं जीवा देखील हे सगळं काही ऐकत असतो. आता इथे नंदिनी म्हणत असते 1 मिनिट वसू आत्या, थोडंसं करेक्शन करा, नाही म्हणजे मी आई होणारच नाही असं नाही, म्हणजे आई होणं कठीण आहे, अशक्य तर नाही ना असं इथे म्हटल्याबरोबर जीवाला देखील फार बरं वाटलेलं असतं. आता इथे ती म्हणत असते मग झालं तर मी आता ठरवलंय गिवअप अजिबात करायचं नाही. म्हणजे बघा ना आता बाळ होणारच, नक्की होणार आणि मी आई देखील होणार, याच गोष्टीचा खरं मी विचार करणार असं इथे म्हटल्याबरोबर माननी, मिथुन आणि काव्य आणि जीवा सगळ्यांनाच फार बरं वाटलेलं असतं. इथे पुढे नंदिनी माझं मन, माझं शरीर, माझी प्रार्थना, माझे स्वप्न या सगळ्यांनी आता फक्त बाळ होण्याचा ध्यास घेतलाय आणि मला बाळ होईलच याची मला पूर्ण खात्री आहे. काहीतरी मिरॅकल नक्की होणार नंदिनीने म्हटल्याबरोबर मिथून देखील इथे नंदिनीचं फार कौतुक करत असतात. म्हणत असतात खरंच प्रयत्नार्थी परमेश्वर ही गोष्ट खरी आहे. वसुताई मला तर काय वाटतंय माहिती आहे का, नंदिनी आणि जीवानी जशी कविता केली होती काव्याच्या बाळासाठी तशीच कविता रम्या आणि तुम्ही करता का असं इथे म्हटल्याबरोबर वसूचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. आता इथे सर्वजण छान कौतुक करत असतात नंदिनीचं. माननी देखील छान असं कौतुक केलं असतं. तिला देखील फार बरं वाटत असतं नंदिनीने हा जो काही निर्णय घेतलेला आहे. आता वसूला मात्र फार टेन्शन आलेलं असतं. आता इथे खरं तर जे काही मिथून असतात ते कोड सोडवण्यासाठी गेलेले असतात आणि वसू तिच्या रूममध्ये गेलेली असते. आता जीवा इकडे फार खुश झालेला असतं. जीवा अक्षरशः खाली येतो आणि नंदिनीच्या हाताला धरूनच तिला त्यांच्या रूममध्ये घेऊन जातो. आणि आता इकडे जी काही काव्य असते ती स्वतःच्याच मनाशी बोलते. नंदिनी ताईने जो काही निर्णय घेतला आहे खरंच खूप छान झाला आहे. आता खरं तर मी पारशी मनमोकळेपणाने बोलू शकते. माझ्या मनात जो काही गोंधळ चालला ह्या सर्व गोष्टी मला पार्थला सांगायच्या, सर्व गोष्टी मी सांगू शकते असं इथे काव्या स्वतःच्याच मनाशी बोलत असते. आता इकडे जीवा नंदिनीला वरती घेऊन आलेला असतो आणि स्वतःच्या शर्टने अक्षरशः तिचा घाम पुसत असतो. नंदिनी म्हणत असते काय चाललंय तुमचं. तेव्हा इथे जीवा खरं तर तिची नजर देखील काढतो. तेव्हा नंदिनी म्हणते अहो काय करताय. तेव्हा इथे जीवा तिला म्हणतो कारण अगं नजर लागावी इतकी तू सुंदर दिसतेस, हे तुझं हसू, हे तुझे फॅशन, ही तुझे डेडिकेशन, त्यामुळे खरं तर तू फार सुंदर दिसतेस. माझी नंदू, माझी चकाचक बाई परत आली, खरंच देवा थँक्यू देवा असं इथे जीवा म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणते खरंच वेडे आहात तुम्ही वेडे. तेव्हा जीवा म्हणतो हा वेड्याच आहे, तुझ्यासाठी मी वेडा आहे. खरं सांगू का नंदिनी मी तुझ्यासाठी काही करू शकतो, इकडं जग तिकडं करू शकतो. आता बाबाने 28 वर्षापूर्वी जे आईला सांगितलं होतं ते खरं तर मी तुला सांगतो. जसं आपण बाळाला निवडतो तसं बाळ देखील आपल्याला निवडत असतं, तो देखील आई वडील निवडत असतो आणि नक्कीच तो आपल्याला एक ना एक दिवस निवडेल आणि आपल्या विल पॉवरनी खरं तर त्या जगातून ह्या जगात त्याला घेऊन येऊया असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणते हो नक्कीच असं आणि मला सुद्धा माझ्या बाळाला असं समोर ठेवून माझ्या मातृत्वाची कहाणी त्याला सांगायची आहे. तेव्हा इथे जीवा म्हणतो मग डील का असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणते हो डील, पण एका अटीवर असं इथे म्हटल्याबरोबर जीवा म्हणतो कोणती आट. तेव्हा नंदिनी म्हणते पण माझ्या हातानेच आता इथून पुढे चंपी करायची आहे. तेव्हा इथे जीवा म्हणतो काय म्हणजे तू हे सर्व काही ऐकलंस. तेव्हा नंदिनी म्हणते हो मी ऐकले आहे असं म्हटल्याबरोबर आता इथे जीवा नंदिनीला घट्ट अशी मिठी मारलेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही काव्य असते ती पार्थला बोलण्यासाठी आलेली असते. पार्थ मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा इथे पार्थ म्हणतो त्याआधी खरं तर मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे असं जी ड्रॉइंग काढलेली असते ती तिच्या हातात ठेवतो. आता इथे ही काव्याने ड्रॉइंग पाहता क्षणी तिला धक्का बसतो, तिला काय बोलावं कळत नाही. तेव्हा इथे पार्थ म्हणतो ही ड्रॉइंग तुम्हाला कशी वाटली. तेव्हा इथे काव्या म्हणते खरं सांगू का तुम्हाला या चित्रातल्या आईच्या हातात हे बाळ शोभून दिसते पण माझ्या हातात ते शोभून दिसेल का असं इथे म्हटल्याबरोबर पार्थ म्हणतो म्हणजे. तेव्हा इथे काव्या म्हणते म्हणजे मी बाळाची जिम्मेदारी घेऊ शकते का
आता इथे पार्थला अजिबात कळलेलं नसतं, त्यामुळे ते म्हणतो तुम्हाला म्हणायचं आहे तरी काय. तेव्हा इथे काव्या म्हणते खरं तर मला आई व्हायचं आहे, पण मी आता तयार आहे का नाही हेच मला कळत नाही. असं इथे म्हटल्याबरोबर पार्थला खूप मोठा धक्का बसतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला वसू आणि माननी किचनमध्ये असतात. तेव्हा इथे खरं तर वसू माननीला म्हणते तुझ्या लक्षात आहे ना आज रामनवमी म्हणून. तेव्हा इथे माननी म्हणतो हो माझ्या लक्षात आहे, पण असं इथे म्हटल्याबरोबर वसू म्हणते हे बघ माननी, आता तर आपल्या घरात 2-2 सुना आहेत आणि त्यांनी आपले लग्न देखील स्वीकारलेले आहेत. माननी तुला सांगू का खरं तर मला देखील मनापासून वाटतंय. खरं तर रामरायांनी माझ्या रम्यासाठी छान असं स्थळ देखील आणलेलं आहे, त्यामुळे मला खरं तर वाटतंय रामनवमी छान अशी साजरी करूया. असं इथे म्हटल्याबरोबर माननी म्हणते वसुताई सगळं काही ठीक आहे, मात्र नंदिनीच्या बाबतीत हे सगळं झालं ना त्यामुळे खरं तर मला नको वाटतंय. असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनी आलेली असते. नंदिनी म्हणते काय वाटतंय, माझा सकाळचा आत्मविश्वास कमी पडला का. असं इथे म्हटल्याबरोबर खरं माननी म्हणे अगं तुझ्या आत्मविश्वासाचं काहीच नाही, पण हे सगळं काही झालं ना आता त्यामुळे खरं तर माझीच हिंमत होईना हे सर्व करायची. तेव्हा इथे नंदिनी म्हणते अगो आई आता मीच हे सगळं काही हिमतीने करायचं ठरवलेलं आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि आता काव्या प्रेग्नेंट आहे ना तर खरंच आपण तिलाच पाना गायला लावू. असं इथे म्हटल्याबरोबर माननी छान खुश झालेली असते. माननी म्हणते पण आता एवढं आयत्या टायमिंगला कशी सगळी गडबड गोंधळ होणार, प्रसाद त्याचबरोबर फळं वगैरे आणि गुरुजी किती बिजी असतात माहिती आहे ना, गुरुजींना सांगायचे ह्या सर्व गोष्टी कशा प्रकारे होतील. तेव्हा इथे वसू म्हणते माननी तू अजिबात काळजी करू नको, मी गुरुजींना फोन करून सांगते. असं म्हणून इथे जी काही वसू असते ती आता जातच असते. आता नंदिनी माननीवर फार खुश असते, तिला ती घट्ट मिठी मारते आणि म्हणत असते खरंच थँक्यू नंदिनी, खरं तर हा तुझा चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला फार बरं वाटतंय. असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणते आई तुम्हाला सांगू का मी खरंच रात्रीचं सगळं तुमचं बोलणं मी ऐकलं, त्यानंतरच खरं तर मला आत्मविश्वास आला, थँक्यू तर तुम्हाला म्हटलं पाहिजे. असं इथे म्हटल्याबरोबर माननी आणि नंदिनी असं घट्ट असे इथे मिठी मारत असतात आणि हे सर्व काही इकडे वसूने बाहेरून ऐकलेलं असतं. आता इथे वसू म्हणते तुझा आत्मविश्वास थोड्याच वेळात गळून पडणार आहे, तयार राहा नंदिनी. असं इथे स्वतःच्याच मनाला वसू म्हणत असते. आता इथे वसू काय करणार आहे देव जाणे, ते तर पुढे पाहिलंच. आता इकडे दुसऱ्या बाजूला काव्याने असं बोलल्यानंतर खरं तर पार्थिला म्हणतो काव्या तुम्ही इकडे बसा बरं, आणि काव्या तुम्ही खूप टेन्शन घेताय. हे बघा आता प्रत्येक बाई आई होण्यासाठी तयारच असते ना. असं इथे म्हटल्याबरोबर काव्या म्हणते काय चांगला गोड गैरसमज व तुम्हा सगळ्या पुरुषांचा, ह्या सगळ्या गोष्टी कुणी सांगितल्या तुम्हाला, आणि तुम्हाला कळतंय का ह्या सगळ्या गोष्टी किती पेनफुल असतात एका बाईच्या आयुष्यात, ह्या सर्व गोष्टी किती त्रासदायक असतात, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अजिबातच कळणार नाही, जाऊ द्या मी तुमच्याशी बोलतच नाही. असं इथे काव्या खरं म्हटलेली असते. तेव्हा इथे पार्थिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. हो काव्या मी आतापर्यंत हेच ऐकत राहिलो की प्रत्येक स्त्रीसाठी आई होणं ही सुखद फिलिंग आहे सगळ्यात जास्त. असं इथे म्हटल्याबरोबर काव्या म्हणते आहे ना मला माहिती आहे प्रत्येक स्त्रीसाठी ही सुखद फिलिंग आहे, आई होण्याच्या प्रोसेसमध्ये खरं तर खूप गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात, खूप गोष्टीचा आधी विचार करावा लागतो ना. मी असं म्हणत नाही की आई होणं चांगलं नाही, आणि मी असं तर अजिबातच म्हणत नाही की मला आई व्हायचं नाही, पण प्रत्येक गोष्ट एक योग्य वेळेलाच असते ना, तसंच आई होण्याची प्रत्येक बाईची एक योग्य वेळ असते. पार तुम्हाला कळतंय का त्या बाईलाच ती योग्य वेळ ठरवून द्यावी. असं इथे काव्या खरं रडत म्हटलेली असते. तेव्हा इथे खरं तर पार्थिला परत समजवण्याचा प्रयत्न करतो आणि पार्थिला म्हणतो काव्या मला सांगा बरं, आता ह्या सर्व गोष्टी ठरवून जर केल्या असत्या आपण तर आपण त्यावर बोललो देखील असतो, पण आता ह्या गोष्टी घडून गेल्यात, मग आता काय करायचं, आता तुम्ही प्रेग्नेंट आहेत, आता इथून माघार कशी घ्यायची. असं इथे म्हटल्याबरोबर काव्या पार्थकडे इथे पाहतच राहते. आता त्याच वेळी खरं दुसऱ्या बाजूला इथे दाखवण्यात आलेलं इकडे वसूची फार चिडचिड होत असते. ती म्हणत असते खरं तर ही नंदिनी संध्याकाळी काय खाऊन झोपते देव जाणे, सकाळी उठली की उत्साहीच असते, आणि ही रम्या ही कुठं गेली कासवं बघायला, खरं तर माझं डोकं चालाय नाहीच. असं म्हणून स्वतःच्याच मनाला म्हणते नाही ना माझं डोकं तर चांगलंच चालतंय ना, आज रामनवमी दिवशी नंदिनी चांगलाच धडा शिकवते, तुझा जो आत्मविश्वासा फुगा फुगलाय का तो टाचणी मारून त्याला चांगलंच फोडवते, आता तू तयारच राहा नंदिनी. असं इथे हसतच वसू स्वतःच्या मनाशी बोलत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही काव्य असते ते पारचं बोलणं ऐकल्यानंतर त्या केजकडे एकटक लावून पाहते. तिला टेन्शन आलेलं असतं ह्या सर्व गोष्टीचं. तेव्हा इथे पार ते केज घेतो आणि पालतं ठेवतो आणि ते काव्याचा हातात घेतो आणि म्हणतो काव्या तुम्हाला टेन्शन आलंय का ह्या सर्व गोष्टीचं, मी आहे ना तुमच्यासोबत, तुम्ही कशाला काळजी करताय. असं इथे म्हटल्याबरोबर काव्या म्हणते पार्थ मला माहिती आहे हो तुम्ही माझ्यासोबतच आहात, पण मला काय वाटतंय हे मलाच कळत नाही. असं इथे म्हटल्याबरोबर खरं तरी ते काव्याला सगळं काही तिच्या मनातलं सांगायचं असतं, मोकळं व्हायचं असतं, मात्र तितक्यातच इथे
माननी येते. माननी आल्याबरोबर इथे ह्या दोघांना म्हणते, तुम्ही दोघं तयार व्हा, कारण की रामनवमीचा आपण प्रोग्राम करत आहोत. खरं तर खूप आयत्या वेळेस हे सर्व काही ठरलं आहे. आनंद निवदच्या त्या 2 पोरी येणार आहेत आणि आपण सगळे घरच्या घरीच करत आहोत, मात्र सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, त्यामुळे खूप गडबड गोंधळ उडालेला आहे असं इथे म्हटल्याबरोबर तेव्हा इथे पार्थ म्हणतो, अच्छा चांगलं आहे की मग. तेव्हा मानन म्हणते, चांगलं काय म्हणतो, चल मला मदत करायला चल, आणि काव्या तू पडदिशी छान अशी रेडी हो असं इथे म्हणून खरं तर माननी पार्थला घेऊन जाते. इकडे काव्या मात्र तिचं अर्धवट बोलणं राहिल्यामुळे अस्वस्थ झालेली असते. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे तो नक्कीच पहा. आता इकडे खरं तर रामनवमीचं सेलिब्रेशन सुरू असतं आणि ते नंदिनी पाळणा म्हणत असते आणि तिच्या शेजारी बाकीचे सर्वच जण बसलेले असतात. इथे काव्या खरं तर आता तिच्या बेडरूममध्ये असते. आता तिच्या बेडरूममध्ये काय येते तर आपल्याला पुढे कळेलच. आता इथे जी काही नंदिनी पाळणा म्हणत असते तिचे बोल आता इथे काव्याच्या कानी पडत असतात, तेव्हा खरं तर इथे काव्या आणखीच अस्वस्थ झालेली असते. आता इथे माननी खरं तर नंदिनीकडे पाहतच असते. नंदिनीच्या डोळ्यात इथे पाणी देखील आलेलं असतं. आता गुरुजींची सगळी काही पूजा आटपलेली असते. आता इथे रम्या तर नाही काही कटकारस्थानं करायला, मात्र वसू तरी आहे ना, ती तरी नक्कीच काहीतरी करणार असं वाटत आहे. आता इथे पूजा वगैरे झाल्यानंतर गुरुजी असतात ते इथे काव्या आणि नंदिनीला भेटलेले असतात. ते भेटलेत म्हटल्यानंतर काहीतरी बोलणारच, तेव्हा ते इथे म्हणत असतात, आजपर्यंत तुम्ही बऱ्याच गोष्टी वाटून घेतलेल्या आहेत आणि आज देखील तेच करा असं इथे म्हटल्याबरोबर दोघींच्या देखील डोक्यात प्रश्न असतो की नेमकं काय वाटून घ्यायचं. तेव्हा इथे काव्या म्हणते, गुरुजी तुम्हाला म्हणायचंय तरी काय, नेमकं काय वाटून घ्यायचंय असं इथे खरं तर गुरुजींना प्रश्न केलेला असतो. तेव्हा इथे गुरुजींनी याचं उत्तर तर या भागात नाही दिलेलं, पुढील भागात आपल्याला ते नक्कीच कळेल. तुम्हाला काय वाटतं गुरुजींनी काय सांगितलं असेल ते कमेंट करून नक्की सांगा. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.